अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कैलासवासी देवराव बाळाजी गणगे योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभागाच्या डिजिटल सभागृहाचा नामकरण सोहळा शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। या सभागृहाचं उद्घाटन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर व स्वातंत्र्य सेनानी वामनराव ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती प्रतिभाताई वामनराव ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। स्वातंत्र्य सेनानी वामनराव ठाकूर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जोखीम पत्करत निजामाला शरण न येता त्यांच्या विरोधात धाडसानं लढा उभा केला। अनेक वेळा वेगवेगळे प्रसंग उद्भवल्यानंतर सुद्धा त्याला न डगमगता त्याचा सामना करत स्वातंत्र्य मिळावं यासाठी त्यांनी त्याग व समर्पण दिलं। त्यासोबतच त्या काळातील पत्रकारितेमध्ये सुद्धा त्यागी पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक होता। निजामाची जुलमे कृत्य जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांनी प्रतिभा मुद्रणालयाच्या माध्यमातून ज्योती नावाचं वर्तमानपत्र त्या काळी लातूर येथे सुरू केलं। ते शहीद भगतसिंग विद्यालय भिसे वाघोलीचे संस्थापक तर अंबाजोगाई येथे चनई रोड परिसरात स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक योगेश्वरी शिक्षण संस्थेचे प्रारंभीचे सभासद म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलं। त्यांच्या कार्याची महती ही सर्व दूर होती। मराठवाड्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून परिचित असणाऱ्या योगेश्वरी शिक्षण संस्थेअंतर्गत असणाऱ्या कैलासवासी देवराव बाळाजी गणगे योगेश्वरी नूतन विद्यालयातील डिजिटल सभागृहास स्वातंत्र्य सेनानी वामनराव ठाकूर यांचं नाव देण्याचा सोहळा संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यकारी उपाध्यक्ष जगदीश चौसाळकर, सचिव कमलाकर काका चौसाळकर, संस्थेचे संचालक सय्यद पाशू मिया करीम, लंकेश वैद्य, माणिकराव लोमटे, रमण सोनवळकर, श्रीमती ॲडव्होकेट कल्याणी विरधे तसंच ठाकूर कुटुंबियातील वामनराव ठाकूर यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभाताई ठाकूर, स्नुषा अनिताताई रवींद्र ठाकूर, नातू चिरंजीव यश ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। प्रथम सभागृहाचं उद्घाटन चंद्रशेखर बर्दापूरकर व श्रीमती प्रतिभाताई ठाकूर यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून पूजन करण्यात आलं आणि संस्थागीत वाजवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे सचिव लंकेश वैद्य यांनी केलं। प्रास्ताविकामध्ये स्वातंत्र्य सेनानी वामनराव ठाकूर यांच्या कार्याचा उल्लेख करत सभागृहाला नाव देण्याचा उद्देश सांगितला। हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे। ते कॉम्रेड म्हणून आयुष्यभर जगले। आयुष्यभर त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केलेली नाही आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या काळात, ज्या काळामध्ये रूढी परंपरा, आपला समाज हा रूढी परंपरावादी समाज आहे, त्या काळामध्ये म्हणजे 60-70 वर्षापूर्वी त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केला। ही त्या काळामध्ये आजही फार मोलाची गोष्ट आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि समाजाच्या म्हणजे काहीतरी नवं वेगळं करू पाहणारे, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन समाजाला दिशा देण्यासाठी काहीतरी वेगळं पाऊल उचलणारे हे वामनराव ठाकूर होते। आणि त्या मान्यवरांच्या स्वागत समारंभानंतर स्वातंत्र्य सेनानी वामनराव ठाकूर यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं। तदनंतर श्रीनिवास वैद्य व अनंत जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। ठाकूर कुटुंबियांच्या वतीनं राजा ठाकूर यांनी संस्थेच्या ऋणात राहण्यासाठी संस्थेकडे देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली, तर संस्थेनं सभागृहास वडिलांचं नाव दिल्याबद्दल ठाकूर यांनी आभार व्यक्त केले। संस्थेचे संचालक पाशू मिया यांनी वामनराव ठाकूर यांच्या जीवन कार्याचा सविस्तर आढावा सांगितला। स्वभाव वैशिष्ट्य अनेक प्रसंग सांगत मराठवाडा मुक्ती संग्रामातील कार्य या प्रसंगी सांगितलं। वामनराव ठाकूर माझे मित्र आहेत, त्यांना मी माझ्या जीवनामध्ये कधी विसरू शकत नाही। त्यांनी मी असं किती गोष्टी मला तर सांगण्यासारख्या आहेत। त्यांनी मी DED म्हणून नोकरीला लागलो आणि असंच जोशींच्या बरोबर आम्ही नारायणराव जोशींच्या वाड्यात असताना ते शिक्षण वगैरे मला विचारलं। मी म्हणलं मी सेकंड इयर झालेलं आहे
ते म्हणले काय बोलताय म्हणले तुम्ही शिकत राहा म्हणले. म्हणजे त्यांनी मला असं बोलून जी ऊर्जा दिली त्याच्यामध्ये मी PG केलं, BEd केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि ठाकूर साहेबांचं एक होतं की सुपारीसुद्धा न खाणारी व्यक्ती होती आणि रोखठोक बोलणारे. ते आपल्या मुलाला सुद्धा या राजूंना पण म्हणायचे कधी आम्ही गेल्यानंतर की कुणी त्यांचे दोस्त वगैरे बाहेर दिसले की हे निघायचे तर आलो म्हणायचे तर ते जायचे. तर ते म्हणायचे हे असंच आहे, हे आपल्या शिस्तीमध्ये नाही, हे सगळा बेशिस्तपणा आहे, हे त्यांचे ठरलेले शब्द असायचे. तर आपल्याही लेकराला असं काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर काही समजा दोष असतील तर ते बोलण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. तर मी 4 ओळी बोलतो आणि थांबतो, वेळ बराचसा झालेला आहे. पहा अशा 4 ओळी आहेत. कुछ लोग दिल पे इस तरह असर कर जाते हैं, कुछ लोग दिल पर इस तरह असर कर जाते हैं, टूटे हुए शीशों में भी पूरे नजर आते हैं, टूटे हुए शीशों में भी पूरे नजर आते हैं, राहों में भी मिलते हैं कुछ देर के लिए और जिंदगी भर के लिए दिल पे उतर जाते हैं, जिंदगी भर के लिए दिल पे उतर जाते हैं. तर वामनराव ठाकूरांना मी काय असे कितीतरी लोक होते की कधी विसरू शकत नव्हते. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्तापूरकर यांनी अध्यक्ष समारोप करत ठाकूर कुटुंबियांचे आभार मानले. आपलंही काही कर्तव्य असं समजून हे सगळे लोक करतात. तसंच ठाकूरांनी आज ते केलं आणि आपल्या घरामध्ये होऊन गेल्या अशा एका मोठ्या माणसाचं, एका मोठ्या व्यक्तीचं चिरंतन स्मृती राहावी यासाठी तुम्ही जो योग्य निर्णय योग्य वेळी घेतलेला आहे तो जर घेतला नसता तर हे होऊ शकलं नसतं. हे तुम्ही घेतलं हे सुद्धा तुमचं मोठेपण आहे. हे तुम्ही आज हे घडून आणलं. अशाच प्रकारची प्रेरणा ही प्रतिमा देत राहील इतरांना सुद्धा. हे कोण होते, काय होते, हे काय झालेलं आहे हे कळण्यातून अजून दुसरे लोक प्रेरित होते ह्याच्यातून मला शंकाच नाही. वेगवेगळ्या डॉक्टर साहेबांनी सुरू केल्या ह्या उपक्रमामध्ये कित्येक लोकांची जी नावं लागली ते सगळ्या लोकांनी काही ना काही केलेलं आहे. त्यातल्या बहुतेकांना मी पाहिलं आहे, यांना सुद्धा मी पाहिलं असणारच आहे. कारण मला जसं सांगितलं नारायणराव झोपेच्या वाड्यात राहते म्हणजे आम्ही तिथे नेहमी जातो. बेळगावीकर सर राहायचे तिथं, शिशीर राहायचा, तिरोलकर राहायचे, असे तिथे खूप भाडेकरी होते. नेहमीच तिथे जायचं, आमचं जाणं येणं होतं. डॉक्टर पाटील राहायचे अलीकडे, त्याच्यामध्ये अलीकडे दसगावकरांचा वाडा होता उजव्या हाताला. हे सगळं म्हणजे आमच्या समोरच लहानपणी आम्ही हे पाहिलेलं आहे. पण ह्या सगळ्या लोकांनी, आंबेजोगाईच्या लोकांनी आपलं कर्तव्य म्हणून जे केलेले आहे ते करोडोपती असे लोकसुद्धा करू शकलेले त्याच मी शहरातून पाहिलेले. म्हणून मी लोकांना सांगतो की आंबेजोगाई आमच्या टिकलेलं आहे की ह्या लोकांनी हे टिकवलं म्हणून ते टिकलेलं आहे. आणि ह्या लोकांनी जे घडवलेलं आहे ते फक्त आम्ही राखण्याचं काम करतो. त्याच्यामुळे झालं तरी आमचं खूप आम्ही केलं असं आम्ही समजतो. ह्या साखळीमध्ये पुढे असेच लोक येत राहावेत, ही संस्था अशीच पुढे जात राहावी. ह्या सगळ्यासाठी हे सगळ्या छोट्या छोट्या घटना कारणीभूत ठरतील. तुम्ही केलेलं हे योगदान जे आहे हे सुद्धा त्यात एक असेल की बाबा असं झालेलं आहे. हे या व्यक्ती होऊन गेल्या, त्यांची ही मुलं होते, त्यांची कुटुंबीय, त्यांनी हा निर्णय घेतला, हे सगळं झालं. पण अशाच प्रकारचा तुमचा संस्थेशी संबंध सदैव राहो. तुम्ही आज आहात, उद्या निवृत्त व्हाल वगैरे सगळं, पण तुमचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी तुमचा अतिशय चांगला सौहार्दाचे संबंध राहावेत. ते पुढेही तसेच राहावेत. तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावं, त्यांनी तुम्हाला हे बोलवावं. अशा प्रकारचं हे या प्रतिमेला, या व्यक्तिमत्वाला शोभून असणारं जे वर्तन आहे तो तुमच्याकडून पुढे घडत राहील याच्यावर मला काही एक शंका नाही. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अशोक आखाडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक खंडेराव नांदगावकर यांनी केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल जाधव, अशोक आखाडे, छत्रभुज ढेमरे, शिवहार ढगे, गणेश कदम, दीपक कुंभेफळकर, कृष्णा थाटकर, विलास गुराव, बुरांडेताई यांनी परिश्रम घेतले. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.